तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। हे बघा, आपला 11 बॅगांचं ऑर्डर आपली कंप्लीट झालेली आहे। हे बघा, आपण ह्या शिवल्या आहेत 11 बॅगा। सगळ्या खणाच्या आहेत या। आता या कशा शिवल्या ते मी एक तुम्हाला दाखवते। आता एक शिवून बघायला पण किती बघा छान वाटते। हे बघा, आपण याची कटिंग तर बघितली होती। मी एक पीस तुम्हाला दाखवायला ठेवलंय कसं शिवायचंय ते। हे बघा, हे अस्तर आहे, ही फॉर्म सीट आहे आणि हे कापड आहे। आता आपण आधी शिलाई मारून घेऊया। आधी इथून कॉर्नरनी शिलाई मारायची आहे। हे बघा, आता आपण इथे 3-3.5 इंचाचा गॅप ठेवून आपण शिलाई मारून घ्यायची आहे। हे बघा, आता एक्स्ट्राचं आहे ना ते कटिंग करून घ्यायचं आधी। हे बघा, आपली शिलाई मारून झाली आहे। आता हे बाजूला ठेवूया आधी। आता आपण बेल्ट करून घ्यायचंय। हा बघा, हा एक करून घेतलाय मी। दुसरा मी तुम्हाला दाखवते कसं करायचा तो। हे अस्तर घेतलंय, त्याच्यावरच ठेवून आधी शिलाई मारून घ्यायची आहे। हे कॉर्नरचं आधी कट करायचंय। हे बघा, तर इथून अशी शिलाई मारून घ्यायची आधी। इकडून पण तशीच शिलाई मारून घ्यायची। हे बघा, अशी। आता असं ठेवून एकमेकांवर ठेवून शिलाई मारून घ्यायची पूर्ण। हे बघा, मी दोन्ही साईडनी शिलाई मारून घेतलंय। तर आधी बेल्ट सेम करून घ्यायचे दोन्ही पण। हे बघा, बेल्टची उंची आहे 14। आता याचा मध्य काढायचा आहे। इकडे पण मध्य काढायचं आणि इथे पण मध्य काढायचं आहे। त्या मध्यावरून 2 इंचावर मार्किंग करून घ्यायची। इकडे पण 2 इंचावर आणि इकडे पण 2 इंचावर। दोन्ही साईडला तसंच करून घ्यायचंय। आता आपण हे बेल्ट आधी लावून घ्यायचे। डबल शिलाई मारायची बेल्टला। हे बघा, आपले दोन्हीकडचे बेल्ट झालेत लावून। आता आपण झिप लावायची आहे। ही बघा, ही उलटी बाजू आहे।
हे बघा आता दाब शिलाई द्यायची आहे. हे बघा बेल्ट असे वरती ठेवायचे. हे बघा आता ही पण अशी हे करून घ्यायची, शिलाई मारून घ्यायची. आधी एक खोलून टाकायचं असं. त्याला पण दाब शिलाई द्यायची. बेल्ट बघा असा ठेवायचा आहे. हे बघा आपला बेल्ट. आता आपण रनर घालून घ्यायचंय. हे बघा आपलं रनर घालून झालंय. आता आपण टर्न करून मारायचंय. हे बघा आपण टर्न करून घेतलंय. आता आपण इथून कॉर्नरने शिलाई मारून घ्यायची. आता एक्स्ट्राचं आहे ते कटिंग करून टाकायचं. आता आपण इकडे 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. इकडून पण 1.5 इंच आणि इकडून पण 1.5 इंच. आता आपल्याला इथे कव्हर शिलाई करायची आहे दोन्ही साईडनी. हे बघा आपली दोन्ही साईडनी कव्हर शिलाई झाली आहे. आता आपण हे जे कटिंग केलंय ना ते असं बरोबर हे बघा असं घेऊन अशी शिलाई मारून घ्यायची इकडून. तर इथे पण कव्हर शिलाई करून घ्यायची दोन्ही साईडला. आपली कव्हर शिलाई झाली आहे. फिनिशिंग पण बघायची. हे बघा बॅग बघा करायला किती इझी आहे. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.